भंगाराची गोदामे बनली आहेत गुन्हेगारीचे ठिकाण। उरण तालुक्यात सध्या परप्रांतीय भंगारवाल्यांनी अनेक ठिकाणी भंगाराची दुकाने थाटली असून संपूर्ण उरण तालुक्याला या भंगार माफियांचा विळखा पडला आहे। या भंगारवाल्यांनी सिडकोच्या JNPTच्या आणि महसूल विभागाच्या करोडो रुपयांच्या मोकाच्या जागांवर अतिक्रमण केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। या भंगारवाल्यांच्या दुकानामधून चोरीच्या मालाची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असल्याने गावोगावचे तरुण कामगार वर्ग हे चोरी केलेला माल सर्रासपणे भंगार व्यावसायिकांना विकत असल्याचे दिसून येत आहे। एकंदरीत अशा भंगाराच्या गोदामामुळे तरुण कामगार वर्ग गुन्हेगारीकडे वळत असल्याचे दिसत आहे। उरण तालुक्यातील सिडको, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर भंगारवाल्यांची दुकाने सुरू झाली असून अनेक शासकीय जागांवर या भंगार माफियांनी आपला ताबा घेतला आहे। उरण शहर, उरण पनवेल रस्ता, खोपटा पूलपासून ते नवघर व पुढे नवघर ते IOTL कंपनी, दास्तान फाटा ते दिघोडे, गव्हाण फाटा ते चिरनेरपर्यंत अनेक भंगारांची दुकाने दिसून येतात। हे बहुतांशी भंगारवाले परप्रांतीय असून एखाद दुसऱ्या स्थानिकाला हाताशी धरून ते या व्यवसायात आपला जम बसवत आहेत। जास्त पैसा कमावण्यासाठी हे भंगारवाले कोणतीही धोकादायक वस्तू खरेदी करायला मागे पुढे पाहत नाहीत। काही वर्षापूर्वी उरण तालुक्यात अनेक ठिकाणी रॉकेट लॉन्चर्स सारख्या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या होत्या। या भंगारवाल्यांच्या अशा बेफिकीर वृत्तीमुळे एखाद दिवशी तालुक्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। कधीकधी सिडको व पोलीस अधिकारी या भंगाराच्या दुकानावर कारवाई करण्याचे नाटक करतात, मात्र त्यांची पाठ वळते न वळते तोच या भंगारवाल्यांची दुकाने पुन्हा जैसे ते स्थितीत सुरू असल्याने यामागचे गौड बंगाल काय आहे हे लोकांना कळून चुकले आहे। शासकीय जागेच्या व्यतिरिक्त अनेक गावात देखील अशा प्रकारची दुकाने ठिकठिकाणी दिसून येतात। गावातील स्थानिक मंडळी भाड्यापोटी या व्यावसायिकांना आश्रय देत असल्याचे दिसून येत आहे। याबाबत गावागावात सायकलवर फिरून भंगार गोळा करणाऱ्या एका भंगारवाल्याला विचारले असता त्याने सांगितले की आम्ही गोळा केलेला भंगार विकत घेणाऱ्या मुख्य मालकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी हितसंबंध असतात, त्यामुळे आमच्यावर काहीही कारवाई होऊ शकत नाही। तसेच गावातील तरुण व कामगार वर्ग हे आपापल्या ठिकाणाहून माल चोरून सदर भंगाराच्या गोदामात विक्रीसाठी घेऊन येतात, त्यांना त्या बदल्यात पैसे मिळतात। नुकताच उरणमधील काही तरुणांनी गाडीच्या बॅटऱ्या चोरून विकल्या असता पोलिसांनी त्यांना आर्थिक हितसंबंध जपत सोडून दिले आहे। महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण।